नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय तुम्हा सगळ्यांना आवडणारी आणि त्याचबरोबर लहान मुलांना तर काय विचारूच नका, अक्षरशः तुटून पडतात यावरती। ती रेसिपी म्हणजे मेक्सिकन राईस। आता तुम्ही विचार करत असाल की मेक्सिकन राईस वगैरे हे पदार्थ सगळे मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये वगैरे बनवले जातात, आपल्या घरी कुठून बनवणार, बरोबर की नाही? तसं काही नाहीये मित्रांनो, अगदी सहजपणे तुम्ही पण तुमच्या घरी ना मेक्सिकन राईस बनवू शकता। आणि यामध्ये टाकले जाणारे स्वीट कॉर्न, ढबू मिरची किंवा ऑरिगॅनो वगैरे किंवा चिली फ्लेक्स वगैरे अगदी सहजपणे आपल्या जवळच्या दुकानामध्ये भेटून जातात, त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण मेक्सिकन राईसच्या रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्यापैकी 1% लोकांनी फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, बाकी 99% लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केलेलं आहे। तर बाकीच्या लोकांना पण कृपया विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बासमती राईस जो आहे ना चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेतो आणि हे पाणी चांगलं उकळून घेतो। आता मित्रांनो, या पाण्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतो। अशा पद्धतीने तेल टाकून घेतल्यामुळे ना जो बासमती राईस आपला बनणार आहे तो एकदम मोकळा मोकळा बनेल। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतो आणि आता गॅस चालू करून एकदम खळखळ असं उकळी येईपर्यंत याला उकळून घेतो। एकदा का पाण्याला चांगली उकळी यायला चालू झाली ना, आता यामध्ये 2 वाटी बासमती तांदूळ टाकून घ्यायचा आणि तांदळाला चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता या बासमती तांदळाला ना आपल्याला फक्त 80 ते 85% शिजवून घ्यायचं आहे आणि बाकी राहिलेला 15 ते 20% जो राईस असतो ना तो आपण मेक्सिकन मसालामध्ये टाकून जेव्हा फ्राय करून घेऊ ना तेव्हा शिजून जातो। तर आता सध्या आपल्याला 80 ते 85% एवढंच शिजवून घ्यायचं आहे। एकदा का आपला राईस चांगल्या प्रकारे शिजून रेडी झाला ना, आता या भातामधलं जे पाणी असतं ना ते काढून घ्यायचं आणि एका मोठ्या परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये हे जे भात आहे ना टाकून घ्यायचं आणि चांगलं सगळीकडून पसरवून घ्यायचा। आणि भात लवकरात लवकर थंड होतो आणि त्याचबरोबर त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती थांबते आणि भाताला संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, मी इथे एक कढई घेतलेली आहे, ही कढई चांगली तापून घ्यायची। एकदा का कढई तापली ना, आता यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये 5 चमचे बटर टाकून घ्यायचं आणि बटर जे आहे ना संपूर्णपणे वितळवून घ्या आणि चांगलं तापून घ्या। एकदा का तेल आणि बटर चांगलं तापलं ना, आता यामध्ये 1 चमचा लसूण टाकून घ्यायचा। आता हा लसूण तेल आणि बटरमध्ये अगदी 1 मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण लसूण टाकतो तो लसूण एकदम बारीक असा कट करून घ्यायचा। एकदा का लसणाला चांगला परतून झाला ना, आता यामध्ये बारीक कट केलेला 1 वाटी कांदा टाकून घ्यायचा आणि या कांद्याला पण चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा परतून घेण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिट लागू शकतात। कांद्याला जास्त परतून नाही घ्यायचा, कांद्याचा कलर वगैरे चेंज नाही झाला पाहिजे, कांदा फक्त थोडासा मऊ पडला पाहिजे आणि कांद्याचा जो क्रंचीनेस असतो ना तो राहिला पाहिजे। आता मित्रांनो, आपल्याला यामध्ये ना टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची 1 वाटी किंवा टोमॅटो प्युरी पण तुम्ही वापरू शकता। आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटोमध्ये असलेलं जे पाणी असतं ना ते निघून गेलं पाहिजे आणि त्यानंतर ना त्यामध्ये ना तेल सुटायला पाहिजे, तोपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकताय टोमॅटोमधलं जे पाणी आहे ना ते संपूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि आतमध्ये ना तेल सुटायला चालू झालेलं आहे बघा। हे अशा पद्धतीने टोमॅटोची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची। आता मित्रांनो, यामध्ये अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे चिली फ्लेक्स, 2 चमचे ऑरिगॅनो, हे सगळे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आणि मसाल्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाले करपू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। इंडियन टच देण्यासाठी आपण इंडियन मसाले त्यामध्ये थोडेफार वापरलेले आहेत, यामध्ये अजून तुम्ही गरम मसाला वगैरे वापरू शकता। एकदा का सगळे मसाले चांगले परतून झाले ना, आता यामध्ये 1 वाटी स्वीट कॉर्न टाकून घ्यायचा, 1 वाटी हिरवी शिमला मिरची, 1 वाटी पिवळी शिमला मिरची, 1 वाटी लाल शिमला मिरची, अर्धी वाटी लाल जॅलापिनो मिरची। आता यामध्ये पाव वाटी टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर। आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त पण शिजवून घेऊ नका, भाज्या यामध्ये आपण ज्या टाकलेत ना त्याचा कुरकुरीतपणा थोडासा राहिला पाहिजे। जेव्हा आपण मेक्सिकन राईस खातो ना, भाज्यांचा कुरकुरीतपणा थोडासा राहिला ना
खायला पण मजा येते आणि टेस्टला पण एकदम भारी लागते, त्यामुळे जास्त शिजवून घेऊ नका। आता मित्रांनो, मगाशी आपण जो बासमती राईस शिजवून घेतला होता ना, तो संपूर्णपणे थंड झालेला आहे। आता यामध्ये टाकून चांगला आपण मिक्स करून घेऊया। एकदा का भात आणि मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून झाला ना, कढईवरची झाकण लावून घ्यायची आणि 10 मिनिटासाठी भात चांगला शिजवून घ्यायचा। कारण मगाशी आपण जो भात शिजवून घेतला ना, तो 80 ते 85% एवढा शिजवून घेतलेला आहे। आता राहिलेला जो कच्चा भात आहे ना, तो पण संपूर्णपणे शिजवून घ्यायचा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला मेक्सिकन राईस एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे। वरून थोडासा चीज मी किसून टाकून घेतोय। चीजमुळे मेक्सिकन राईसला एकदम मस्त असा टेस्ट येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी एकदा मेक्सिकन राईस नक्की तयार करा। मग काय मित्रांनो, कसा झालाय मेक्सिकन राईस? एकदम मस्त झालाय की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालाय आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। तुम्ही आता बघितलेला असाल। आणि जे पदार्थ मी यामध्ये टाकलेत ना, ते सगळे पदार्थ तुम्हाला जवळच्या दुकानामध्ये अगदी सहजपणे भेटून जातात, म्हणजे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये। चला तर मग मित्रांनो, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या, त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत आणि जबरदस्त अशा रेसिपी सोबत।